ही कडे इंगळ आणि विश्रांती नाही कोठे रात्र न दिवस तळमळ. रात्र न दिवस आपण कशाचा विचार करतोय? फक्त आणि फक्त सुखाचा. परंतु सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. मुळात हा संसार कशाचा? दुःखानेच भरलेला आहे. जसं महाराज वाळवंट आहे, वाळवंटामध्ये जर आपण गेला आणि पाण्याची अपेक्षा केली तर चालेल का महाराज? पाणी भेटेल का आपल्याला? नाही. तशीच आपली फजिती चाललेली आहे. काय? आपण सुख शोधतोय महाराज, परंतु कुठं? संसाराच्या ठिकाणी. महाराज आपल्याला कपडे खरेदी करायचे आणि भांड्याच्या दुकानात जाऊन जर म्हटलं एक ड्रेस दाखवा चांगला, दाखवेल का तो माणूस? नाही ना. आपल्याला देव खरेदी करायचंय महाराज आणि बाजारात जर आपण गेलो म्हटलं चला 1 किलो देव द्या बरं, येईल का? म्हणून महाराज म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशानं पावायचा नाही. कारण मनात जर आपल्या भाव असेल, मनात जर त्या भगवंताविषयी प्रेम असेल तरच भगवंत आपल्याला भेटू शकतो. अन्यथा देव आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. मुळात भगवंत काय आहे? भगवंत मुळात प्राप्तच आहे. या प्राप्ताची फक्त काय करून घ्यायची? आपल्याला प्राप्ती करून घ्यायची, त्याची ओळख मात्र आपल्याला करून घ्यायची. परंतु त्याची भगवंताची आपल्याला जर ओळख करून घ्यायची असेल, आपली स्वतःची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल, नवे नवे आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावे लागेल महाराज? संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. कारण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सुद्धा काय सांगतात? संताविना प्राप्ती नाही. 4 वेद जाण शाही शास्त्री कारण 18 पुराण.
चराचरी हा चराचरात भरलेला हरी आहे. तो हरी आपल्याला काय करून घ्यायचा आहे? आपलासा करून घ्यायचा आहे. त्या हरीला आपण जाणून घ्यायचंय. हॅलो. तुम्ही म्हणता या हरीला जाणून घ्यायचंय, परंतु या हरीला जाणून घेतल्यानंतर काय होईल? या हरीला हरीची जर ओळख करून घेतली तर काय होईल महाराज? कारण ओळखीला हरी साठविला पोटी, किंवा ओळखीला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित. त्याच्या घरी काय होईल? मोक्षाची प्राप्ती होईल महाराज म्हणतात. म्हणून त्या हरीला आपल्याला जाणून घ्यायचंय, त्या हरीची प्राप्ती करून घ्यायची, त्या हरीला आपल्याला ओळखून घ्यायची, ओळख करून घ्यायची. राहू दे ना, नसलं चलत तर राहू दे. आपण माईक वर ऍडजस्ट होतंय. नाही म्हाताऱ्या माणसाला माईक लागतो. चालू आहे, ओके, काय अडचण नाही. विठाला विठाला देव नटला नाना परी आणि भरुणी उरला चराचरी. देव कुठे? तुमच्या माझ्यातच आहे. देव कुठे? चराचरात भरून उरलेला आहे. त्या भरून उरलेला जो भगवान परमात्मा आहे त्याला आपण जाणून घ्यायचंय, त्याची भक्ती करायची. त्याची भक्ती केल्यानंतर काय होईल महाराज? गुलाबजाम खायला भेटतील. बरोबर बरोबर ना? काय होईल? काहीच नाही. काय होईल का नाही? सुखाची प्राप्ती होईल. हा, त्या भगवंताला जर आपण जाणून घेतलं, स्वतःची जर आपण ओळख करून घेतली, तर त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आपल्याला सुख भेटेल महाराज. कारण संसारात जर आपण सुखाची अपेक्षा करत असू तर आपण बावळट आहोत, शुद्ध मराठीत जर सांगायचं झालं तर. कारण ज्या ठिकाणी सुख नाही त्याच ठिकाणी आपण सुखाची अपेक्षा करतोच कसं काय महाराज? सुख कुठेही सुख त्या भगवंताजवळ आहे आणि त्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. कारण सुख वसे बहुपायी संतांच्या. सुख कुठे महाराज? त्या भगवंताजवळ आहे आणि त्या भगवंताजवळ आपल्याला पोहोचायचे म्हणजे आपल्याला काय प्राप्त होईल? सुख प्राप्त होईल. मग सुख प्राप्त होण्याकरता काय करायचंय? भगवंतापर्यंत पोहोचायचे. भगवंताला आपण या ठिकाणी गुरुला, आपल्या सद्गुरूला काय करायचंय? शरण जायचंय. कारण सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय कधी? आधी आधी महाराज, धरावे ते पाय आधी आधी. आपण जर सद्गुरू जीवनामध्ये केले, त्या भगवंताला शरण गेलं, तरच आपल्याला आपली किंवा त्या भगवंताची ओळख होईल, भगवंताची प्राप्ती करून घेता येईल. कारण आपण जन्माला आलो कशासाठी? आपल्याला येऊन करायचंय काय? आपल्याला मेल्यानंतर जायचंय कुठं? याची काय ओळख, याचा काय पत्ता नाहीये महाराज. आपल्याला भगवंताने सुंदर असा नरदेह दिला, तो दिला कशासाठी? आपण कधी विचार केला का?
बालिकेचा भगवंताने आपल्याला सुंदर असा नरदेह दिला. कशासाठी? भोजनासाठी. काय आपल्याला भोजन? पण आता कीर्तन चालू आहे, इकडे तरी लक्ष द्या. काय प्रमाण दिलं महाराजांनी? देवे दिला देह भोजना गोमटा. चुकलं का काही? चुकलं असेल तर सांगत. खालचं तरी बरोबरच म्हणणार, त्यांना काही घेणं देणं नाही. ते पाकीट तुम्हाला घ्यायचंय माझं. परंतु ऐका, भगवंताने आपल्याला नरदेह दिला भगवंताचं भजन करण्याकरिता. आणि आपण देखील भगवंताला नवस केला की मी तुझं भजन करीन. कधी? मग झोपल्या. हो, महाराज बरोबर आहे